तसं मला रिटर्न मिळायला पाहिजे. हॅलो दोनही शहरांचे प्रारंभिक राऊंड समाप्त झाले आणि खऱ्या अर्थाने दुय्यमीला सुरुवात. आणि पहिल्या डावाच्या भानकरी मान्यवर आमच्या मोठ्या भगिनी शिवानीताई यांनी एका प्रश्नाची विचारणा केली. प्रश्न मोठा सुंदर. त्यांचं प्रश्न मला कळलं, पण मी जे उत्तर दिलं ते मॅडमला कळलं नाही. बरोबर आहे माय बाबा, तुम्ही साक्षी आहात. 108 मनाची माळ गड्यामध्ये. मॅडमजी तुम्ही राक्षसाला बघितलं का? एवढं सांगा. तुम्ही सोडा तुमची आजी आणि तुमच्या पंजोबाणी या भारतात इंग्रजांनी त्यांनी बघितलं का राक्षस? इथे बसलेल्या मंडळीने राक्षस बघितलं काय? मग खऱ्या अर्थाने राक्षस कोण आहे? मॅडमजी भगवान ज्याला आम्ही म्हणतो भग म्हणजे नष्ट, वाण म्हणजे तृष्णा. याचं वर्गीकरण जर आम्ही केलं, भग म्हणजे नष्ट, वाण म्हणजे तृष्णा. तृष्णेवर ज्यांनी मात केली, तृष्णेवर ज्यांनी विजय मिळवला त्याला भगवान, परमेश्वर, ईश्वर, परमात्मा म्हटलं जातं. आय एम राईट? हे बसलेले सगळे माणसं 108 मंडळी अभ्यासक आहेत. हा, तर तृष्णेवर ज्याला विजय मिळवला तो भगवान, परमेश्वर. मग परमेश्वर कोण आहे? दुर्गा माता. बरोबर आहे? याचा प्रश्न होता. ऐकले? परमेश्वर दुर्गा माता, परमेश्वर भोले शंकर, परमेश्वर आणि काही जेवढे काही जेव्हा तेवढे परमेश्वर ईश्वर आहे. आणि मग राक्षस जर कोण असेल तर ते राक्षस आहेत 108. मॅडमजी पण ते तुम्हाला कळलं नाही, काही हरकत नाही. चला असू द्या. कदाचित माझं खोटं होतं, मग पहिला राऊंड तुमचा आहे. बरोबर आहे? आम्ही इथे लोकांना अंधारात ठेवण्यासाठी आलो आहोत काय? नाही. शहरी जनजागृतीचं माध्यम आहे आणि म्हणून आमच्या प्रश्नाचं उत्तर आम्ही देण्याची लायकी आमच्याकडे असायला पाहिजे. तर आमच्या शायरीला किंमत आहे. म्हणून काय म्हणतो, विठ्ठल जाए मोती उसकी कीमत कम नहीं होती. एखाद्या प्रश्नाचं उत्तर दिलं म्हणून आमचं काही कमी होईल का? ज्ञान ही जगाच्या पाठीवर अशी वस्तू आहे. एखाद्याच्या घरून एखाद्याने जर कोणाला गहू दिले, पायली 2 पाहिल्या तर ते गहू कमी होतील. बरोबर आहे? कोणती वस्तू दिली तर कमी होईल, पण ज्ञान इतकी मोठी वस्तू आहे, ज्ञान दिल्याने उलट वाढत असते, कमी होते. बिखर जाए मोती उसकी कीमत कम नहीं होती. और चाहे कचरे में फेंक दो हीरे को उसकी कीमत कम नहीं होती. और कितने भी आंधी और तूफान आए मगर नेक दिल वालों की कभी नियामत नहीं जाती. मैडम जी अरे म्हणून दुसऱ्याची होणार आहे. मी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे मॅडम इथे देणार आहे. आणि एकापेक्षा एक नवीन तऱ्हेचे गाणे मॅडम गाणार आहे. लॉकडाऊन मध्ये ते आम्हाला बोलावलं नाही, फोन आला होता. सन्मान्य नरेशजी खंडाळे भाऊ, समजलं काय सपन परिस्थिती. आणि म्हणून भरपूर दिवसाची इच्छा होती तुमच्या गावाला येण्याची, आणि तुम्हालाही मजा वाटे ते बंधून दुय्यम तमाशा पाहण्याची. इथे तर काही लोकांनी नियोजन केलं होतं. गौतमी काय नावाची जाडला पाटील, गौतमी पाटीलचा रेकॉर्डिंग डान्स पाहिजे म्हणत होती इथलं मंडळ. यंग जनरेशन म्हणत होतं. हा, पैसे सांगितले 80,000 येऊन रे बाप्पा रे. आणि मग ठेवला तर मग तो व्हायचा डान्स हंगामा. तुम्हाला मालूम आहे? मग इकडे डान्स चालू, इकडे खमसा खमसी चालू. बरोबर आहे? नाही का? म्हणून इथे तमाशाचे दिवाने लोक आहेत, शाहिरी घराणा आहे, इथे चांगले अभ्यासू लोक आहेत आणि यांना शाहिरीचं नॉलेज आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्हा दोन्ही शहरांना बोलवल्याने मालूम तशा पद्धतीची शायरी व्हायला पाहिजे. आणि मला नाही प्रत्येक लोकांना मालूम आहे की शिवानी
कितपत आहे समजलं की नाही? हा मोठे मोठे शायर आम्ही काय आहो माझ्या अगोदरची तुमची शायरी आहे आणि मला म्हणतात मी तर म्हणतो शायरीच्या शिवारात शिवानी मॅडम सारखा जर आवाज असेल तर गुलामी करून देऊ आहे एकाला तिकडे बाकीचे आणि म्हणून नाही कोणाचं वैयक्तिक नाव घेणार नाही आणि म्हणून काय म्हणतो भरपूर दिवसाची इच्छा होती तुमच्या गावाला येण्याची आणि तुम्हाला ही मजा वाटते बंधून दुय्यम तमाशा पाहण्याची खरी खुरी शायरी करू आम्ही गरज नाही पाहण्याची आणि दोन्ही शाहिरांचं नाव ऐकून बैठक बसली शहाण्याची मी प्रश्न विचारला मॅडमला की जगाच्या पाठीवर अनेक दुःख आहेत परंतु दादाजी मी संसाराचे दुःख नाही विचारलं तुम्हाला संसारामध्ये जीवन जगताना 3 दुःख येते मग त्यांनी संसार हा शब्द वापरला नाही मॅडम जरा थोडं माझे शब्दाकडे लक्ष द्या समजलं की नाही अरे म्हणून हे आधीच बोललो शब्द समन कर बोल हे शब्द को हात ना पाव ही शब्दाची दुय्यम आहे ज्ञानाची दुय्यम आहे विचाराची दुय्यम आहे तुम्ही तुमच्या गावात का निशाण शेर सापडला मी सापडलो हा तर एका लगामध्ये निशाण शेरची आणि तुम्ही का माझ्या गावात सापडल्या तर तुम्ही बरोबर शब्दाची आचार विचाराची देवाणघेवाण मॅडम आणि मी संसारातले दुःख विचारले नाही जन्म आहे तरी दुःख आहे मरण आहे तरी दुःख आहे जेव्हा आई एका बाळाला जन्म घालते तिला वेदना होतात की नाही होतो म्हणजे दुःख आहे की नाही मेल्यानंतरही दुःख आहे अनेक दुःख आहे गरिबीचं दुःख आहे श्रीमंत मनुष्य आहे तर समाजाने जीवन नाही तरी दुःख आहे बरोबर आहे की नाही तर मॅडम पण असे जीवनातील 3 दुःख असे आहेत जीवनातील 3 दुःख असे आहेत की ते 3 दुःख जर माणसाच्या जीवनात आले तर मनुष्य सामोरी जाऊ शकत नाही मागे येऊ शकत नाही म्हणजे असून नसून काही फायदा नाही समजलं का नाही त्यामधलं मी पहिलं दुःख तुम्हाला सांगतो जे संतांनी सांगितलंय मी माझ्या जवळ काही सांगणार नाही मॅडमजी समजलं की नाही आणि ते पहिलं दुःख आहे एखादी बाळाचा जन्म झाला ज्या आईला गर्भधारणा असते 9 महिने 9 दिवस कंप्लीट झाले कधी कधी 7व्या महिन्यातही बाईची डिलिव्हरी होते बरोबर आहे जन्माला घालते परंतु डिलिव्हरी झाली झाल्याबरोबर कधी कधी काय होते आई मरते बाळाला जन्म देते बरोबर पण प्रसंग असा येते कधी कधी मॅडमजी हजारातून लाखातून एखाद्या वेळेस की मायच्या भरतेच मरते रे मग त्याला कॅशमुळे बाप सुद्धा मरते हवेत बोलणार नाही पुढावेलीशी बोलतो समजलं की नाही का बापही मरते समजलं म्हणण्याचं तात्पर्य म्हणजे की सगळ्यात मोठं दुःख म्हणजे कुणाचेही जन्मताच आई किंवा वडील मरू नये हे पहिलं दुःख आहे मॅडमजी जन्मताच एखाद्या मुलाचे आई किंवा वडील मरू नये हे सगळ्यात पहिलं दुःख समजलं का नाही फर्स्ट आणि म्हणून तो तुम्हाला सांगायची आता तरी प्रॅक्टिस करा समजलं की नाही आणि म्हणून काय म्हणतो जरा लक्ष देऊ नये का ये हकीकत है कोई ख्वाब नहीं और तुम दिखाते हो शायरा मगर वो रुबाब नहीं तो सही है मगर आपने वो जवाब नहीं और तुम भी करो शायरा शिवानी जी मेरे सवाल का जवाब नहीं त्यांना सतत प्रणाम लाख लाख शुक्रिया धन्यवाद अरे बोलो सवाल की तसल्ली होती है जवाब से और गाने की भी तसल्ली होती है गाने से अरे ये बातें कभी खुश नहीं होगी तुम्हारा और मेरा चेहरा देख लेने से अरे उसकी तारीफ करना कोई बड़ी बात नहीं मगर हमारी तारीफ होनी चाहिए एक जमाने से क्या बात है पुन्हा प्रश्नाची
विचारणा केली. पहिले गाण्याची मजा. मॅडम म्हणतात नटले तुमच्यासाठी नटले मी तुमच्यासाठी राजसा या रंगला ओठी. मॅडमचं गाणं म्हणतात बसले सभा गुरु ज्ञानी. क्या बात है, क्या लिखा लिखने वाले ने, बढ़िया शब्द प्रयोग अच्छा किया. बसले सभा गुरु ज्ञानी बसले सभा गुरु ज्ञानी दाखवा तुमच्या शाहिरीचा पाणी. मॅडम म्हणते भरपूर दिवसाच्या नंतर तुम्ही आपलं दाखवा म्हणते, तुमचं पाहासाठी आलं म्हणते. तुम्ही दाखवा तर मी पाहिजे म्हणतात. छान, मी दाखवायला तयार आहोत. मी आताही दाखवतो, याही राऊंड मध्ये दाखवतो, पुढच्या राऊंड मध्ये दाखवतो. तुम्ही जेव्हा जेव्हा म्हणाल तेव्हा तेव्हा दाखवी. समजलं की नाही? पण तुम्ही आपली झाकझूक करून नको ठेवा. का दाखवता हो? तुम्ही आपली पुस्तक शायरीची झाकझूक करून नका ठेवू. तुमची मला पाहायची आहे. काय पाहता मॅडमजी? शायरी करण्यासाठी आले आणि त्याची शायरीची जे काही स्टडी आहे ते मला बघायची आहे. आणि बसलेले संपूर्ण प्रेक्षक मंडळी बघतील. बरोबर आहे? बरोबर ना भाऊ? अगदी बरोबर. आज सन्माननीय सुशांत दादा खंडाचे आणि हिमांशू दादा खंडाचे यांच्याकडनं या भांडवकांना प्रत्येकी 100 रुपयाचा भेट मिळालेला आहे. त्यांना कोटी कोटी प्रणाम, धन्यवाद. आणि म्हणून पहिले गाण्याची तरफ एक पुराणं गाणं घेतलंय शायरी गीतासाठी. जरा लक्ष देऊ नका बंधू. बसा, जायचं काम नाही तुम्हाला. त्या गोष्टीचा आणखी मार्क देतात मॅडमला की आम्ही तमाशे पाहिले घरादारापर्यंत आया बहिणी भाया बहिणी घेतात. अरे अरे त्याच्या खाण्यात माती पडून त्याच्या मैसूर कुत्रे हवो. हा, ही शायरी करायची नाही आहे. मॅडमजी कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. आणि मग काय म्हणतो, ए फूलो की रानी बहारों की मलिका, फूलो की रानी बहारों की मलिका. जवळ येणं बुडे मग तू तर इतकी तिकडत जाते. आता आली ना मग गाणं म्हणलं जोसाला पाहिजे, पुढे ढिलं बाळत घेते. जवळच लावा मी फूलों की रानी बहारों की मलिका, तेरा मुस्कुराना गजब हो गया.
धन्यवाद. त्याप्रमाणे ईश्वरजी धनवडे साहेब हल्ली मुक्काम पांडेगाव यांच्याकडे सुद्धा 50 रुपयाचं भेट आलेलं आहे. धन्यवाद. त्याप्रमाणे माझी ग्रामपंचायत नरसाळा श्री निलकंठजी भोके साहेब यांच्याकडे सुद्धा 100 रुपया विचारधारावरती आलेले आहे. धन्यवाद. त्याप्रमाणे सन्माननीय आमचे काका जसवंतजी तिरपुडे हल्ली मुक्काम पांडे यांच्याकडे सुद्धा 100 रुपयाचा भेट आलेला आहे. काय म्हणतो आहे शाहिरीची जंग आज तुम्हा संग हो जार पार या जनते समोर लावा की फोन गोष्टी विचारतो दोन नाही समजत कमजोर नाही समजत कमजोर या व्यवस्थेनं तुम्हाला कमजोर समजलं बरोबर आहे. स्त्री म्हणजे बाहेरची चप्पल समजत होतं परंतु आताचा काळ तर झालेला नाही बरोबर आहे. आज स्त्रियाची काय ओळख काही आगळी वेगळी आहे समजलं का नाही. इथे नाही कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला सांगतो आणि म्हणून मी तुम्हाला कमजोर समजणार नाही. भावाचं काय होतं जरा लक्ष देऊ नका पुढच्या करत काय संताचे बोल आणि फार अनमोल संताचे बोल फार अनमोल देऊया देऊया या जगते शाहिरीची जंग आज तुम्हा संग उजार पार या विचारलं मॅडमनी शास्त्रावर आधारित पाच पांडवाची आई कुंती म्हणतात आणि त्यांना एका ऋषीने 5 मंत्र दिले आणि ते 5 मंत्र जेव्हा त्या कुंतीला दिले तर तिला असं वाटत होतं की पचवता आले नाही पचवायला उशीर लागला आता म्हणू की केव्हा म्हणू कारण तिला प्रॅक्टिकली पाहायचं हे होतं की जे मंत्र मला मिळालेले आहेत त्या मंत्रामध्ये ती ॲबिलिटी आहे का ती शक्ती आहे का आणि याची पडताळणी पाहण्यासाठी तिने काय केलं एक मंत्र त्या 5 मंत्रापैकी म्हटलं तर तिला गर्भधारणा झाली कुमारी असताना गर्भधारणा झाली आणि गर्भधारणा झाली तर बरोबर आहे मॅडम आणि गर्भधारणा झाली लेकरू झाला आणि त्याचं नाव होतं कर्ण तर तो मंत्र कोणता 5 मंत्रापैकी त्या मंत्राचं नाव आहे संतती निर्योगीचा मंत्र संतती निर्योगीचा मंत्र हे तुमच्या मंत्राचं
उत्तर आहे, प्रश्नाचं उत्तर आहे आणि याही पलीकडे तुमच्याकडे काय आहे ते तुम्ही सांगाल. माझी हार होईल, तुमची जीत होईल. आणि म्हणून काय म्हणतो आहे जरा लक्ष ठेवायचा. हमने भी मर्दों को मैदान में लड़ते हुए देखा है, कसम शायरी की सरपना झुकने नहीं दूंगा, और इस रंग मंडप पे बढ़ते कदम अपने रुकने ना दूंगा. रंगतिया महफिल शायरा शिवानी जी तुझे अकेले को लुटने ना दूंगा, और मेरे निशाने पर हो आप निशाना अपना चुकने नहीं दूंगा. निशाना म्हणजे तुम्ही मला शब्दात पकडा, मी तुम्हाला शायरीच्या शब्दात पकडी. कशा पद्धतीने शायरी करता हा माझा भावाचा ऐका. पुढच्या काळात काय म्हणतो. मंजिराचे ताल किती आणि ते कोणते. तुंतुनामध्ये सप्तसुरामध्ये तुंतुना बोलतो आहे आणि म्हणजे सात सूर वेगळे समजले की नाही. पण तुंतुनामध्ये चोनक ज्याला आम्ही गावराने भाषेमध्ये चोनक म्हणतो, या चोनक्याचे 7 स्वर आहेत ते तुम्हाला सांगायचं आहे मॅडम जी. मंजिराचे ताल तुंतुण्याचे सूर सांगा आणि ज्ञानाची भीक गुरुवस्तादान मागा. एखाद्या प्रश्न उत्तरात जर आम्ही अडकलो तर आम्ही आमच्या गुरुजनांना विचारतो, बरोबर आहे. आणि त्यात तो अभिमान आणि ठेवतो स्वाभिमान. राष्ट्रीय पक्षी जसा रानातील मोर. आणि म्हणून माँ रेणुका की चाहत में हमने मोर को देखा है, माँ रेणुका की चाहत में हमने मोर को देखा है, और दुल्हन से भी पहले दुल्हन की चुनर को देखा है. और ये ठेकेदारों ने हमें ठहराया हमारे नूर को नहीं बल्कि हुनर को देखा है, हुनर को देखा है, हुनर को देखा है. ऐका शेवटच्या काळात